तू निर्गुण निराकार चैतन्याचा वारा, आधार सकळांचा मायेचा निवारा, विश्वाचा सातबारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा। नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण घाटकोपरवरनं जाणार आहोत पळसदरी, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा जो आश्रम आहे त्या साईडला पळसदरी, हे जाऊचा। तर मी तरी रेडी आहे, काका काकी सगळे रेडी आहेत आणि भाईवर कारमध्ये खाली। आता आपण चाललो बाहेर पळसदरी, पूर्ण जर्नी हा बघा। माई सुद्धा आपल्याबरोबर आज। चला आता फायनली आपण पोचलो असो कार जवळ। बॅगेज आज पुढच्या हॉट सीटवर मी आहे। रे बाबू ओके। गणपती बाप्पा मोरया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। चला फायनली आली, जर्नी सुरू झालेली आहे। चला तर म्हणजे आता जातो, प्रवास चालू असा आमचो। आता थोडा वाटेत निरा वगैरे पिला आणि आता जरा असं काहीतरी जाता जाता वाटेत खाण्यासाठी पण काहीतरी पाहिजे ना, तसं म्हणून त्याच्यासाठी बटर चिप्स वगैरे बनाना चिप्स वगैरे काय काय खातो। मस्त एक आता सफर चाललेलो असा, तुमका पूर्ण दाखवतो कसं काय काय असत आहे। पळसदरी स्वामी समर्थांचं मठ हा, मस्त एकदम चांगलं जागृत देवस्थान हा। साक्षात स्वामी तिथे येऊन गेले, साक्षात स्वामी तिथे येऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे आपण जाऊया मस्त की बघूया सुद्धा की कसं मठ आहे काय आहे, एकदम शांततेत मस्त पैकी। म्हणजे आता आपण पोचलो पळसदरीपासून 3 ते 4 किलोमीटर दूर आहोत आणि आता सगळी जरा बाहेर आता वॉशरूमला वगैरे गेली आहेत आणि आपण गॅस स्टेशनवर थांबलो। CNG भरायचं आहे कारमध्ये, त्याच्यामुळे आता गॅस स्टेशनला थांबलो। आणि मी इकडनं 3-4 किलोमीटरवर पळसदरी आहे, स्वामी समर्थांचं मठ। तिकडे दुपारी आरती असलेली, नंतर जेवण वगैरे महाप्रसाद असणारा। तर तुम्ही मस्तपैकी शेवटपर्यंत व्हिडिओत बनान राहा आणि पुढे बघू विसरा नको, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण स्वामी समर्थांचं मठ बघणार आहोत पुढे जाऊन, राहायला म्हणतं। चला तर म्हणजे फायनली आपण आता इलेलं असं पळसदरी श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे। आता सगळे येतात आणि बाहेर समोरच मठ हा, तुमका दाखवतंय मस्त की खाली वगैरे उतराय आधी। चला तर म्हणजे आता आम्ही गाडीतनं, हे बघा आता ही आपली गाडी आहे आणि गाडीतनं आता खाली उतरलो आणि हे बघा समोरच मठ हा, श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोटची स्वामी समर्थ मठ। आणि आता आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया। तिच्या आधी माईक वगैरे फोटो वगैरे काढूचे आहेत काहीतरी। हे ना मठ आणि बाजूकच मस्त की डोंगर हा, पायथ्याशीच आहे, डोंगर पायथ्याशीच जो मठ असा मस्त वाटतं। ऊन हा तरी पण एकदम ठीक आहे, चांगला मस्त। पावसाळ्यात ही जागा कशी भरलेली असली विचार करा, एकदम ग्रीनरी। आता गाडीतच चप्पल काढून ठेवलेला, कारण तिकडे नंतर पुढे गर्दी होणार, त्याच्यामुळे गाडीत चप्पल वगैरे काढून ठेवला। समोरच काहीतरी वस्तू वगैरे आहेत ते घेऊसाठी जातो। खूप काही काही बाजार लागलेलो असतं, मस्त फळांचं वगैरे, तिला असतं नक्की ट्राय करा। मला फक्त जाम वगैरे बघा केवढा सगळा वेगवेगळा असं, कैरी जाम जामच गेले मस्त। करवंदा वगैरे सगळा इला, त्या साईडला जांभळात, करवंदा, काकडी आणि इकडे कैरी जाम। कैऱ्या कशा आहेत? कैरी कापून 30 रुपये 50 रुपये पाव, 30 रुपये पाव, 50 ला अर्धा आहे। कापून मीठ मसाला लावून भेटेल। नाही ना, कैरी घेतो ना आता, कैरी खातो।
मस्त 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 हे म्हटलं आता खाऊ नको आधी पाया वगैरे पडणार या टेस्ट करूसाठी खालाव जरा. चला तर मंदिरात प्रवेश करूया. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी समोरच गाया. चला आता मध्ये प्रवेश केलो. पूर्ण या साईडला दुकानं वगैरे आहेत. प्रवेश केला गेला तो प्रवेशद्वार आणि या साईडला दुकानं वगैरे आहेत. आधी या ठिकाणी हातपाय धुची लागतात. हातपाय धुची जागा पण असा. चला तर मग तिकडनं प्रवेश केल्यावर इकडे समोरच असा तो म्हणजे स्वामी समर्थ मठ आणि मेन ह्या साईडला दर्शन घेण्याची लाईन वगैरे आतमध्ये आहे. त्याच्या आधीच बाहेर ह्या साईडला एक स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि त्याच्या थंय पाया पडून 5 प्रदक्षिणा घालायचे असतात आणि आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकतास. आणि बाकीची माणसं पण जी सगळी प्रदक्षिणा घालतात. आपलं काका ते बघा तिकडे प्रदक्षिणा घालतात अजून काकी. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही रेल्वेनं वगैरे यायचं असाल पळसदरीच्या आश्रमात तर ह्या ठिकाणी रेल्वेचा वेळापत्रक पण दिलेला. रेल्वेचं वेळापत्रक वगैरे पण दिलेलं असतं. तर आता आपण प्रवेश करतो स्वामींच्या मठामध्ये आणि पूर्ण अशी सगळी पब्लिक खूप असं भाविक खूप इलेले असत आणि आपण दर्शन लाईनमधनं आता पुढे जातो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आणि बाकीचे जे भाविक दर्शन घेऊन बसलेले ते आरतीची वाट पाहत या ठिकाणी बसलेले. आता गुरुकक्षात दर्शन घेऊन आता पुढे दर्शनाला जाणार मेन गाभाऱ्यात दर्शन घेणार. तिकडे कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आतापर्यंत थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग पुढचं तुमका दाखवू शकत नाही त्याच्यामुळे माफी असावी. तू निर्गुण निराकार चैतन्याचा वारा, आधार सकळांचा मायेचा निवारा, विश्वाचा 7 बारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा. चला तर आता बाहेर येलो आणि या साईडला राईटला खाली ध्यान मंदिर आहे तिकडे जाणार आहोत आम्ही. आणि तेव्हा तिकडे फोन अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही ध्यान करायला बसतो आधी. चला तर आता जस्ट दर्शन करून येलो. ध्यान मंदिरात जाऊन येलो आम्ही. खाली बाजूलाच होतं ध्यान मंदिरात पण जाऊन तर थोडा वेळ बसा येलो आम्ही मस्त की. आणि तुम्ही इलास तर मस्त की ध्यान मंदिरात पण जाऊन बसान वगैरे यावा. आणि ह्या ठिकाणी तुमका माहिती सांगतं या मंदिराची कशी आधी तुमका दाखवते आणि वाचून पण दाखवते त्याच्यामुळे पूर्ण बघा माहिती. ह्या ठिकाणी ह्या मंदिराची जी माहिती आहे ती ह्या बोर्डवर लावलेली असा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बोर्ड वाचू शकता. मी क्वालिटीमध्ये व्हिडिओ तेवढं अपलोड करते त्याच्यामुळे तुम्ही हे फोटो नीट वाचू शकता. विश्वाचा 7 बारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा. माझ्या लडिवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी, तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी. तर मंडळी आता आरती झालेली असा आणि मी तुमका थोडीशी आरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी. एवढी सगळे भाविक आहेत महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी चाललो होता. आणि आता बाहेरच महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे सुरुवात झालेली असा. आणि त्याच्या आधी देवाला वाडी दाखवण्याचं आता इकडे काम चालू आहे. चला तर मग आता आरती झालेली असा आणि महाप्रसादच्या लाईनमध्ये लागलो. तुमका आरती दाखवलं आहे आणि जर व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक नक्कीच करा. आता महाप्रसादच्या लाईनमध्ये लागलो. महाप्रसाद कक्षाकडे आतमध्ये प्रवेश करणार या साईड. महाप्रसाद कक्ष खूप मोठं असा कारण खूप सारे भाविक इकडे महाप्रसाद ग्रहण करूसाठी येतात त्याच्यामुळे तुम्ही पण इलाज तर आरतीनंतर या. बघा भोजन कक्षात असलेल्या स्वामींच्या मूर्तीच्या पाया पडून आता आम्ही लाईनजवळ आणि इकडे स्वतः सेल्फ सर्व्हिस ह्या टाईपचं जेवणची पद्धत असा.
स्वतः जेवण घ्यायचा आणि स्वतःच नंतर जेवण झाल्यावर प्लेट वगैरे स्वच्छ धुवून तिथल्या कर्मचाऱ्यांकडे द्यायची असतात. आणि खूप सारे भाविक जेवण करतात. सुव्यवस्थित अशी व्यवस्था असा, एक साईडला पुरुष तर दुसऱ्या साईडला महिला, अशी चांगली व्यवस्था तिथे करण्यात दिलेली असा. चला तर म्हणजे फायनली आमचा दर्शन झालेला, महाप्रसाद झालेला असा. आणि पळसदरींच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आज आमचं दर्शन या ठिकाणी संपन्न झालेला. तुम्ही पण कधीतरी येला तर तुमच्यासाठी सगळं सांगितलेलं असं की कसा यायचा वगैरे. कैरेवर ठेवू नको ते बावच्या लेखून. आता काय काय सामान घेतलेला कैरे वगैरे ना, तेच आता हे मस्त गावचं ताजे ताजे एकदम मस्त फळा वगैरे. मग अशी बघितलं असते स्टार्टिंगला एकदम मस्त गावरान फळा आणि सगळं एकदम भारी क्वालिटी. मग मस्तच होती ना, आंबे बिंबे एकदम खतरनाक. तर म्हणजे आता आम्ही चाललो महडला आणि एक घटना घडलेली आहे काय माहीत नाही, अचानक डिस्प्ले बंद पडलो कारचो. तर मॅप लावलेलो भाईने हातात फोन घेऊन मॅप लावला ना, असं कधीतरी होऊ शकतं तुमच्याबरोबर. बंद पडलो अचानक मध्येच. काय घ्या देवदर्शन झालं आता निघालो आम्ही. कुठे जाणार आहे? महडला. झालं महडला जायचंय, नंतर माईला सोडायचं आहे. लोणावळ्याला सोडणार. एका आता सोडूचा लोणावळ्यात महडचं दर्शन करून समाधानी वाटतं. स्वामींच्या मठात गेला की समाधान. प्रसाद बघून तसं समाधानी वाटतं. थोडा खाला तरी पण. आम्ही आता जस्ट गेलेलो ना, काही जेवची वगैरे सिस्टीम एकदम सुंदर होती. त्यात आता काक्याने बोलत होती की काही जेवण वगैरे स्वतः ताट वगैरे असतं, घ्यायचं जेवण बसायचा आणि जेवण झाल्यावर ना अन्न वेस्ट वगैरे करायचं नाही जास्त. आणि स्वतःचा ताट स्वतः धुवायचं. ते बादलीत फोम करून ठेवलेलं असतं, विम लिक्विडचं वगैरे आणि काथे वगैरे सगळं असतं. स्वतःचा ताट स्वतः धुवायचा आणि जर कधी परत घाण राहिली असली तर चेक करून ताट घेतात ते, परत धुवायचा पुन्हा जाऊन. अशी सिस्टीम मस्त सिस्टीम होती. आणि प्रत्येकाने स्वतःचा सेल्फ सर्व्हिस टाईप होता आणि त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण. सगळं प्रत्येक आपापला जण आपापला करता. आणि तर सगळे आम्ही महाप्रसाद मस्तपैकी जेवलो पोटभर, समाधान वाटलं. चला आता आमचा प्रवास चालला आहे महाडच्या दिशेने. महडचा अष्टविनायकांपैकी एक महडचा गणपती आणि आता 1 किलोमीटरवर गणपती मंदिर आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकरच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग फायनली आपण पोचलो असतो महडच्या गणपतीच्या ठिकाणी. आणि आता परत दर्शनात जाऊया. आणि ही या साईडला पार्किंग झोन आहे आणि आम्ही इथे पार्क केलो मागे गाडी. आणि आता इकडनं जाऊया गणपती मंदिरमध्ये. तुमका सगळं दाखवते काही ना काही कधी इलास वगैरे तर महडला कसा असा गणपती दर्शन. आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलो आणि असं पूर्ण कॉरिडॉर बनवलेलो असा गणपती मंदिरापर्यंत. मस्त एकदम भाविकांका असा उन्हात नाही ठेवा का, मस्त की सावळीची सोय केलेली असा. चला तर म्हणजे फायनली आता आपण लागलो लाईनमध्ये. काकीने ओटी घेतल्या ना आता गणपती, महडचा गणपती पहिला अष्टविनायक मंदिर आमचं आहे. योग नाही व्हायच्या आधी कधी. हे बघा सगळीजण. आणि या साईडला काका. गर्दी खूप आहे तशी म्हटलं तर 1-1.5 तास जातो लाईनीत. काय नाही तुमच्यासाठी सगळा चालता. बाप्पाच्या मंदिरात सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि विघ्नहर्त्या गणेशाला मूर्तिकारांनी एक हे केलेलं होतं की बंदी असले POPवर जी बंदी आहे, जर संकट इला आता दूर कर म्हणून असा मागणा घातलेला होता. आणि गणपती बाप्पा एकदम सुंदर ह्या रांगोळीत दिसतं. अतिशय मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे आणि त्यांची तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट्स पण चेक करू शकता सगळे. तर चला तर म्हणजे आमचं दर्शन झालेलं असा महडच्या वर्धविनायकाचं दर्शन झालेलं असं आपलं. आणि इकडनं आता पुढे आपल्याला जायचं काय जायचं लोणावळ्याक ना. इकडनं पुढे आपल्याला जायचं लोणावळ्याक. आपला माई आहे पुण्यात जाणारा, त्याच्यामुळे त्याका तिकडे एसटीत बसूचा असा, म्हणजे बसमध्ये रेल्वे किंवा बसमध्ये बसूचा गाडी मी आता त्याच्यानुसार. चला तर माझी इकडचं दर्शन झालं खूप मस्त वाटलं. आपण वर्धविनायकाच्या मस्त की
सोंडेला हात लावून वगैरे दर्शन घेतले मी. मस्त वाटलं. अष्टविनायकांपैकी एक माझं पहिलंच अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं दर्शन घेतो आहे मी, वरदविनायकाचं. आणि खूप मस्त वाटलं. गणपती बाप्पाचे तर आम्ही आधीपासूनच खूप जास्त आवडते असे भक्त असो म्हणजे आमका लय आवडतं गणपती बाप्पा, त्याच्यामुळेच भावना समजून घ्या तुम्ही बस. चला तर खूप परतीची वाट. चला तर मग मंडळी सगळं आपल्या वरदविनायकाचं दर्शन झालेलं असा. आणि त्या ठिकाणी ना गणपती अष्टविनायकामध्ये आता मी पहिलंच अष्टविनायक केलं आहे. मग हा एक्सपिरियन्स असं होतं की गणपती बाप्पा हात लागू देतात मूर्तीक, आणि त्या हात लाग मिळाल्यावर सुख एकदम असा मस्त वाटतं, समाधान वाटतं पूर्ण. हे बघा सगळीजण आता पाया पडणं वगैरे गेलेलो आम्ही, काकी काका आणि माई भाई आपलं सगळं. आणि आता लोणावळ्यात जायचं आपल्या. मस्त वाटला दर्शन घेऊन. तुम्ही पण कधी गेलास तर मस्त. हां आता ही माई आपली पुण्याला चालली आहे, तिला सोडायला लोणावळ्याला जायचं आहे. लोणावळा इकडनं 17 किलोमीटर दूर आहे. तिकडे लोणावळ्याला जाणार, नंतर मला परत सोडणार, मग घाटकोपरला जाणार परत. असा प्रवास आहे आजचा. जर व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करायची. जर चॅनलला सबस्क्राईब करू जर तुमची इच्छा झाली तर तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा. चला फायनली आता लोणावळा इलेला असा आणि माई आता जाणार आहे. माईचं सामान वगैरे काढतो आणि आता इकडनं माई जाणार आहे पुण्याला. काका उतरलो. चला बाय बाय. बाय माई. काच खाली करतो. चला तर मग मंडळी अशा तऱ्हेने आपण माईक सोडलेला असं आपल्या लोणावळा रेल्वे स्टेशनला. आणि चला तर मग आता व्लॉग आज बंद करत आहे. आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय. बाय बाय करा गे. बाय बाय. बाय कर तू. बाय बाय. चला बाय.